नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची सुकी भाजी आणि पुरी. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 इथे मोठे कांदे चिरून घेतले आहेत, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. इथे 5 बटाटे मी मोठे उकडून घेतले आहेत. आता भाजी करायच्या अगोदर आपण हे पुरीसाठी पीठ मळून घेऊ. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. या वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा, 1 चमचा तेल, चवीपुरतं मीठ, पाव चमचा साखर. साखरेने पुऱ्यांना छान रंग येतो. आता हे पीठ आपण पूर्ण मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घेऊ. पुरीसाठी पीठ मळताना चपातीच्या पिठापेक्षा आपण थोडं घट्ट मळावं. पीठ आपलं मळून तयार आहे. आता हे 10 ते 15 मिनिटासाठी आपण मुरवण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण बटाट्याची सुकी भाजी करून घेऊ. इथं आपण पुऱ्या सुकं पीठ न लावताच लाटणार आहोत. सुकं पीठ लावल्याने काय होतं, तेलामध्ये ते पडतं आणि तेल करपतं. इतपत जाड लाटायची आहे आपल्याला पुरी. पुरी
पुरी तेलात सोडल्यानंतर सारखी पलटत नाही राहायची. त्याने काय होतं, पुरी तेलकट होते. एका साईडने पूर्ण तळून घेतल्यानंतर दुसरी साईड आपण ती तळून घ्यायची. सारखी उलटपलट केल्याने पुऱ्या तेलकट होतात. पीठ मळताना आपण पिठामध्ये साखर घातल्यामुळे पुरीला सगळीकडून सारखा रंग येतो आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ. पुऱ्या सगळ्या तळून झाल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही, पुऱ्या जराही तेलकट नाही आहेत. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. पुरी भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर स्मिताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.